श्रद्धेला अर्थ आहे की नाही? कुंभमेळ्यावरून राज ठाकरे यांनी केली जोरदार टीका. नक्की राज ठाकरे कुंभमेळ्यावरून काय म्हटले ते तुम्हीच ऐका. मी काल मला सांगितलं कोणीतरी दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत. म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं काय काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं काहीतरी होतं. त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यानं करता कशाला पाप. बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना. ते आमच्या बाळा नांदगाव इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळ ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं ते आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. अहो मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले. कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय. श्रद्धेला पण काय अर्थही केले. एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये. एक नदी आणि आम्ही काय नदीला माता. परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिता म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ. आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार. मध्ये राज कपूरनी चित्रपट पण काढला. लोकांना वाटली झाली गंगा साफ. त्याच्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. त्या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट. मनसेच्या बैठकीस काही जण गैरहजर होते. मी त्यांची हजेरी घेतली. त्यानंतर सांगितले कुंभला गेलो होतो. त्यावर मी त्यांना म्हटले करता कशाला पाप. कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाला नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिलं. ते म्हणाले पिणार का. मी नाही म्हटलं. देशातील एकही नदी स्वच्छ नाही तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही असे परखड मत मनसे नेते प्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. पिंपरी चिंचवड येथे मनसेच्या 19व्या वर्धापन दिनी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी हे विधान केलं. तर राज ठाकरे यांच्या या विधानावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.